मी आनंद करंदीकर. मी आज हे छोटंसं भाषण विनायक पंडित यांना आदरांजली वाहण्यासाठी करत आहे. विचारवेद असोसिएशन या नफा हेतुहीन म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कंपनीचे ते संचालक होते. विचारवेद चळवळीचे ते गेली 7 वर्षे फार उत्साही, क्रियाशील आणि जबाबदार कार्यकर्ते होते. माझ्या बऱ्याच वर्षांचे मित्र आणि सहकारीही होते. 25 जून 2022ला त्यांचं निधन झालं. त्या अगोदर 7 महिन्यापूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचं निदान झालं. त्यावर केमोथेरपी सुरू असतानाच त्यांना अचानक अर्धांगवायूचा झटका आला आणि कमरेखाली त्यांचं नियंत्रण गेलं. ते अंथरुणात झोपूनच होते. 10 दिवसापूर्वी त्यांना भेटलो तेव्हा त्यांची परिस्थिती मला पाहवत नव्हती. बरे सुधारणा होण्याची विशेष काहीच आशाही नव्हती. अलीकडेच त्यांनी मला लुक्स लाईक फायटिंग अ लुझिंग बॅटल, डिफिकल्ट टू कीप मोराल हाय असा संदेशही पाठवला होता. परंतु अपरिहार्य वास्तवाची चाहूल लागल्यानंतरही दिसणारी त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि त्यांची विवेकनिष्ठा स्तिमित करणारी होती. असो, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी खालील काही मोजके शब्द. विनायक, विनय, विन्या पंडित. त्याला या भाषणात आपण विनयच म्हणूया. विद्या विनयेन शोभते हे सुभाषित त्याला लागू होते म्हणून नव्हे. म्हणजे तो बौद्धिक करामत दाखवायचा नाही असे नाही. मला वाटते तो त्याचा दाखवण्याचा भाग होता. आपण हुशार आहोतच याची त्याला मनातून खात्री होती की नव्हती. एक आठवण. आमचे मित्र अरुण ठाकूर यांच्या ओळखीने मी मफतलाल इंडस्ट्रीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. तिथे अरुणच्या सांगण्यावरूनच असावं विनयनेही नोकरीसाठी अर्ज केला. विनयला नोकरी मिळाली. तिथे झालेल्या लेखी परीक्षेत त्याला माझ्यापेक्षा बरेच जास्त मार्क मिळाले. म्हणजे तो माझ्यापेक्षा हुशार होता हे उघड आहे. अर्थात त्यामुळे तो फार हुशार होता असं म्हणण्याचं धाडस मी करणार नाही. विनयची आणि माझी ओळख शिवाजी पाकला युवक क्रांती दलाच्या गच्चीवरच्या मीटिंगमध्ये कधीतरी 1971 सालच्या सुमाराला झाली. विनय, मी, माधव साठे अशी आमची एक लहानशी टोळी होती. त्यात कधीकधी विकास खासनीसही असायचा. युक्रांमध्ये पुढे असलेल्या तरुण नेत्यांची टिंगल करणे असा आमचा कार्यक्रम असायचा. नेत्यांची टिंगण करणारी टोपण नावे ठेवणे यात विनय सर्वात पुढे असायचा. त्याबद्दल त्याची कल्पनाशक्तीही अचाटच होती. तो युक्रांच्या मोर्चात मागच्या बाजूला मोर्चाच्या मधून चालायचा. युक्रांच्या मोर्चाला ताकदवान मुलींचे चांगले संरक्षण असते. आपण त्या संरक्षणात नीट मधून चालावे असे तो सांगत असे. रोजच्या साध्या निरीक्षणातून तो महत्त्वाची सूत्रे सहजपणे शोधत असे आणि ती किती महत्त्वाची आहेत याची थोरवीही तो सांगत नसे. तो माथेरानला असताना त्याचा मित्र शशीन गवाणकरने सुरू केलेल्या शाळेत सेवाभावाने शिकवायला गेला. तिथे त्याचा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणित शिकवण्याचा अनुभव त्याने फार सहजपणे मला सांगितला. 3रीतल्या बंड्याला गणित अजिबात जमत नव्हतं. मी त्याच्यावर खास लक्ष देऊन त्याला शिकवण्याचा प्रयत्न चालवला होता, पण यश येत नव्हते. एक दिवस मी बाजारात भाजी आणायला गेलो आणि फुटपाथवर बंड्या भाजी विकायला बसला होता. मी त्याच्याकडून 100 ग्रॅम, पाव किलो इत्यादी मापात 5 भाज्या विकत घेतल्या. बंड्याने मला प्रत्येक भाजीचा भाव 1 किलो मागे किती आहे ते सांगितले आणि मग सहजपणे एकूण पैसे किती झाले हेही सांगितलं. ते ऐकून मला आश्चर्य वाटलं. हे विनय पंडित सांगतायत. मी म्हटलं, अरे बंड्या, मी तुला यापेक्षा कितीतरी सोपे गणित घातले तर तू चुकतोस. मग इतका 5 भाज्यांचा हिशोब तू इतक्या सहजपणे कसा केलास? बंड्या म्हणाला, तुम्ही शिकवता ते गणित आहे, हा हिशोब आहे. मग मी विद्यार्थ्यांना रोजच्या अनुभवाच्या साहाय्याने गणित शिकवता येईल यासाठी प्रयत्नपूर्वक उदाहरणे शोधली आणि विद्यार्थी गणित लवकर शिकू शकले. असे विनय पंडित हे प्रयोगशील शिक्षकही होते. पुढे अंदाजे 2007 साली मी विनयला माझ्या मेट्रिक कन्सल्टन्सी या कंपनीत माहिती संकलित करण्याच्या कामासाठी प्रमुख म्हणून येण्याची विनंती केली.
विनयने ते काम स्वीकारले. परदेशातील आमच्या सहकारी मार्केट सर्व्हे करणाऱ्या संस्था आमच्याकडे जो डेटा पाठवित तो नीट संकलित करून त्याचे उपयुक्त माहितीत रूपांतर करण्याच्या कामात विनय व्यग्र होता. विशेष म्हणजे त्याने या खात्याचे प्रमुख पद स्वीकारल्यानंतर कामाच्या पद्धतीत खूपच सुधारणा झाल्या आणि आमच्या परदेशी सहकारी कंपन्यांना बिनचूक, नेमकी आणि उपयुक्त माहिती वेळच्या वेळी मिळू लागली. त्याच काळात आमच्या ऑफिसच्या शेजारी सुरुवातीला भाड्याच्या जागेत आणि नंतर स्वतःच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये विनय राहू लागला. मीही ऑफिसच्या शेजारी राहत होतो, त्यामुळे विनय शेजारीही झाला आणि आमचा संबंध अधिकच घनिष्ठ झाला. 2013 साली मी आणि विनयनी अंदाजे एकाच वेळी मेट्रिक कन्सल्टन्सी ही कंपनी सोडली. विनय परत मुंबईला गेला, पण त्यानंतरच्या पुढच्या सर्व काळात त्याने मी करत असलेल्या वेगवेगळ्या कामात मला सातत्याने साथ दिली. ती खूप मोलाची होती. विजया चव्हाण यांनी राष्ट्र सेवा दल चालवत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील आपरे घर प्रकल्पाचे परीक्षण करून त्यात अजून काय सुधारणा करायला हव्यात याविषयी सल्ला देण्याचे काम मला दिले. विनय या कामात उत्साहाने सहभागी झाला. तिथल्या वसतिगृहात वरिष्ठ वर्गातील मुलांना कनिष्ठ वर्गातील मुलांना शिकवण्याचे काम द्यावे. त्यातून शिकवणारा 7वीतला मुलगा आणि शिकणारा 4थीतला मुलगा या दोघांचाही अभ्यास सुधारेल अशी सूचना विनयने केली. ती अर्थातच फार महत्त्वाची आणि उपयुक्त होती. तिथल्या वसतिगृहात, मुलांच्या वसतिगृहात संडास साफ करायला वेगळे कर्मचारी येतात, पण मुलींच्या वसतिगृहात संडास साफ करण्याचे काम वसतिगृहात राहणाऱ्या मुलीच करतात हे विनयला निरीक्षणात लक्षात आले आणि मग मुलांच्या वसतिगृहात सुद्धा संडास साफ करण्याचे काम वसतिगृहातील मुलांनाच सांगावे अशी आम्ही सूचना केली. विनय त्यानंतर माझ्याबरोबर अनेक कामात सहभागी झाला. उदाहरणार्थ ॲग्रोवन, जे शेतकऱ्यांसाठी चालणारं दैनिक आहे, ॲग्रोवनसाठी ग्रामीण भागातील नवीन इस्रायली तंत्रज्ञान पोचवण्यात काय अडचणी येत आहेत याचा अभ्यास असो की वंचित बहुजन आघाडीसाठी निवडणुकीत कोण उमेदवार असावेत आणि प्रत्येक मतदारसंघात काय विशेष कार्यक्रम राबवण्याच्या घोषणा कराव्यात याचे केलेले सर्वेक्षण असो, प्रत्येकच वेळी विनयची निरीक्षणे आणि सूचना या फार उपयुक्त ठरल्या. आयुष्यातील सर्व प्रकारचे आनंद रसिकतेने भोगावे आणि इतरांशी त्या आनंदात सहभागी व्हावे अशी विनयची मनोवृत्ती होती. तो ज्या काळात सिगरेट ओढायचा आणि दारू प्यायचा त्या काळातही त्यांनी दोन्ही व्यसने मर्यादित ठेवली, पण त्यांचा आनंद मनापासून घेतला. तो कवितेचा मोठा रसिक होता. मर्ढेकरांच्या सर्व कविता त्याला मुखोद्गत होत्या आणि तो त्या योग्य वेळी उद्धृत करायचा, त्यामुळे फार मजा यायची. अगदी शेवटी तो काही दिवसांसाठी परत पुण्याला त्याच्या फ्लॅटवर राहायला आला. त्यावेळी त्याची पत्नी, मुलगी आणि जावई त्याच्याबरोबर होती. मुलगी कामासाठी अनेक ठिकाणी फिरत असताना वेस्टिन या पंचतारांकित हॉटेलमध्ये नियमितपणे राहायची. त्यामुळे वेस्टिन हॉटेलची मोफत राहण्याची भेट कुपने तिला मिळाली होती. ती वापरून तिने विनयला आणि अमिताला वेस्टिनमध्ये एका मोठ्या सूटमध्ये राहण्याची सोय करून दिली. विनयने लगेच मला आणि सरिताला फोन करून वेस्टिनमध्ये पाहुणाचार घेण्यास यायला निमंत्रण दिलं. आम्ही गेलो. ती संध्याकाळ फार मजेत गेली. विनय आपल्या मुलीकडून आपल्याला एवढी चांगली भेट मिळाली आणि ती आपण आनंद आणि सरिताबरोबर सहभागी होऊ शकलो यामुळे फार आनंदात होता. आनंदी वातावरणात त्याला भेटण्याची ही शेवटची आठवण. 2016 साली आम्ही काही मित्रमंडळींनी बंद पडलेल्या विचारवेध संमेलन चळवळीचे पुनरुज्जीवन करायचे ठरवले. यामध्ये सुरुवातीपासून विनय उत्साहाने सहभागी झाला. विचारवेध ही कंपनी कायद्याखाली सेक्शन 8 म्हणजे नफा हेतुहीन कंपनी म्हणून नोंदवण्याचे ठरले. या कंपनीच्या समभागांवर कुठल्याही प्रकारचा परतावा मिळण्याची शक्यता नव्हती, तरीही विनयने त्यात एक मोठा वाटा विकत घेऊन गुंतवणूक केली. पुढे वार्षिक संमेलनाबरोबर विचारवेचे ही वैचारिक घुसळणुकीला चालना देणारी छोटी भाषणे रेकॉर्ड करून ती यूट्यूबवर सर्वांना उपलब्ध करून देण्याचं ठरलं. ही भाषणं ऐकून त्यात काही चुका नाहीत ना हे बघणे, त्यात काय सुधारणा हव्यात हे सांगणे हे काम जिकिरीचे आणि जबाबदारीचे होते.
ती जबाबदारी सरिता आव्हाड आणि विनय पंडित यांच्या जोडीने उचलली. विनय अत्यंत काळजीपूर्वक विचारवेचे भाषणे ऐकून त्यात नेमक्या सुधारणा सुचवत असे. तो हे काम किती बारकाईने आणि नेमकेपणे करायचे हे कळावे म्हणून त्याने पाठवलेले काही संदेश जसेच्या तसे मी वाचून दाखवतो. पहिला संदेश एका भाषणाबद्दल. The statement that 300 out of 500 richest persons in the world have earned their wealth through illegal means sounds outlandish, prima facie at least. Ask Mr. Inamdar if we can give some references to support it and introduce a slide at the appropriate place. दुसऱ्या एका भाषणाबद्दल. BPO provided cheap labor, reduced costs too, and increased profits of multinationals. But how money was transferred to advanced economies is not clear. वारंवार अर्थव्यवस्थेचा वेग असा उल्लेख आहे. खरं तो अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग असा हवा. पुढच्या एका भाषणात विनय पंडित कॉमेंट करतात, ओव्हरऑल अनएम्प्लॉयमेंट इज रिलेटिव्हली इझी टू अंडरस्टँड, बट व्हॉट इज मिनिंग ऑफ टर्म्स लाईक X% इन फॉर्मल सेक्टर, हाऊ इज इट मेजर्ड. शेवटचं उदाहरण चौथ्या एका भाषणात ते म्हणतात, टॅक्स टू GDP रेशो, द डिस्प्लेड टेबल अँड व्हॉट ही स्पीक्स डोंट मॅच. इट इज ॲट अराउंड 11.45 minutes इन द रेकॉर्डेड स्पीच. विचारवेचेची भाषणं रेकॉर्ड आणि एडिट करणं हे काम अनिकेत साळवे हा तरुण कार्यकर्ता सातत्याने करतो. विनय पंडित त्याच्याशी बोलून त्याला सूचना करत. याबद्दल अनिकेत काय सांगतो ते आता त्याच्या शब्दात ऐकूया. मी अनिकेत साळवे. 25 जून 2022 रोजी विचारवेचे संचालक विनय पंडित यांचे निधन झाले. मी 2019 साली विचारवेद बरोबर काम करू लागलो. काम करत असताना विनय सरांनी मला काही मौलिक मार्गदर्शन केले होते. त्या मार्गदर्शनाचा मी थोडक्यात गोषवारा करत आहे. विचारवेद तर्फे आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या मुलाखती होतात. तर त्या मुलाखती कशा घ्याव्या, त्यांना कसे प्रश्न विचारावे यांबद्दल सरांनी काही मार्गदर्शन केले होते. जोडप्यांबरोबर बोलताना मुख्यतः त्यांच्या जातीय जाणीवा नेणीवा ह्या जागृत आहेत का हे बाहेर काढण्याचा नक्की प्रयत्न करावा. दुसरं, कोणत्याही प्रकारची जातीय उतरण त्यांना मान्य आहे का हा प्रश्न दोन्ही जोडप्यांना विचारावा. लग्न झाल्यानंतर मुलीच्या जीवनात किंवा एकंदरीत मुलाच्या घरातील जातीय संस्कारांचा काही परिणाम होत आहे का आणि तो परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक होत आहे का याचीही पडताळणी करण्याचा प्रयत्न करावा. 4, लग्न टिकवण्याची जबाबदारी ही दोघांवरही आहे की ती फक्त आता मुलाने आंतरजातीय विवाह केला त्याची जबाबदारी संपली, आता ती जबाबदारी मुलीनेच टिकवावी असा समज आहे का हेही पडताळण्याचा प्रयत्न करावा. मुलीच्या एकंदरीत स्वावलंबी जीवनावर किंवा तिच्या आर्थिक स्वावलंबनावर काही परिणाम झाला आहे का हेही पडताळून पाहावं. एकंदरीत जग आणि समाज आधुनिक विचारांचा होत आहे असा समज आहे. तरीही आता तुम्हाला लग्नच का करावे असे का वाटले, किंबहुना लग्नाव्यतिरिक्त समाजामध्ये एकत्र राहण्याच्या बऱ्याच पद्धती उपलब्ध आहेत किंवा समोरही येत आहेत. तुम्ही त्या पद्धतींचा विचार केला होता का? एकंदरीतच तुमचे लग्न करणे हा जाती तोडण्याचा एक सामाजिक उपाय आहे आणि याचा समाजावर एक सकारात्मक परिणाम होणार आहे या विचाराची तुम्हाला जाणीव होती का किंवा तुम्ही हा विचार केला होता का? पुढे 2023 मध्ये विचारवेद कला आणि समाज ह्या विषयावर संमेलन घेण्याचा विचार करत होते. तर कला आणि समाज ह्या विषयासंबंधी विनय पंडित सरांनी काही मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. मुद्दा क्रमांक 1, माणूस जसा उत्क्रांत होत गेला तसतशी कला विकसित होत गेली, परंतु काही कलांबद्दल थोडे वेगळेपण जाणवते. जसे की गायन कला ही गायक रियाजाच्या आधारे गायन कला विकसित करतो आणि ती श्रोत्यांसमोर सादर करतो, परंतु श्रोत्यांमध्ये एखादा श्रोता पट्टीचा ऐकणारा जरी नसेल तरीही त्याला
गायनातील स्वर आणि चढ उतार समजतात, भावनिक चढ उतार समजतात आणि तो गायन वारंवार ऐकू लागला तर तो उत्तम श्रोता होऊ शकतो. उदाहरणार्थ, कुमार गंधर्व यांनी बॉलिवूडच्या गाण्यांबद्दलची टिप्पणी कुमार गंधर्व म्हणतात, या गाण्यांनी समाजामध्ये बहुतांश लोकांना उत्तम श्रोते होण्याची सवय लावली आहे. ती सवय शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत लावू शकलेले नाही. या गाण्यांनी म्हणजेच बॉलिवूडच्या गाण्यांनी दिलेली ही समाजाला मोठी देण आहे. परंतु चित्रकला किंवा पाककला आणि इतरही कला ज्या आपण शोधून काढाव्यात, या कलांमध्ये असे घडते की पाहावे म्हणजे एखादा व्यक्ती फक्त या कलांकडे एक दृष्टा म्हणून पाहतोय किंवा उपभोक्ता म्हणून पाहतोय, तर तो या कलांमध्ये निपुण होऊ शकतो का? मुद्दा क्रमांक 2, समाजामध्ये मुख्यतः कला ह्या बहुजन समाजात उत्पन्न होतात, परंतु जसजशी कला विकसित होत जाते तसतशी ती उच्चवर्णीय समाजाची होत जाते. असे का होते याचीही चाचपणी करून पाहावी. मुद्दा क्रमांक 3, भारतीय समाजात अब्राह्मणी साहित्य आणि कला यांची भरपूर मोठी परंपरा आहे, परंतु ती मेनस्ट्रीममध्ये कधीही आलेली नाही. त्यावर आपण संशोधन करावे आणि या कलांबद्दल संमेलनात अभ्यास मांडावे. मुद्दा क्रमांक 4, समाजाच्या एकंदरीत उद्धारासाठी आणि सामाजिक बंड करण्यासाठी कला ही कशी उपयुक्त साधन ठरली हे प्रकर्षाने मांडावे. मुद्दा क्रमांक 5, काही भारतीय समाजात कलांमधून ईश्वर निर्मिती, पूजा अर्चा या विकसित झाल्या. त्यांचा त्या समाजावर काय सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम घडला याचा अभ्यास कुठे उपलब्ध आहे का? आणि तो असेल तर तो जरूर आपल्या संमेलनात मांडावा. आणि शेवटी विनय सर म्हणतात, या सूचनांचा आनंद सरिता आणि तुम्ही सर्व विचारवेधी एकत्र बसून विचार करावा आणि यात काही सुधारणा असल्या तर त्या तुम्ही मला कळवाव्यात. तर अशा विवेकबुद्धी आणि एकंदरीत समाजाचं आकलन जागृत ठेवणाऱ्या विनय सरांना माझ्याकडून भावपूर्ण आदरांजली. विचारवेचेमधील भाषणांवर काही वेळा प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण होत असत, अजूनही होतात. पण या मतभेदातून भांडण होऊ नये, कार्यकर्ते एकत्र राहावेत म्हणून खुबीने मार्ग काढण्यात विनय हुशार होता. गेल्या 4 वर्षात मी 4 बरी वाईट पुस्तके लिहिली. प्रत्येक पुस्तकातील पान विनयने काळजीपूर्वक वाचून त्यावर अत्यंत नेमकी टीका केली आणि सुधारणा सुचवल्या. माझ्या पुस्तकांचा दर्जा फार वाईट नाही असे मला वाटते. त्याचे श्रेय मोठ्या प्रमाणावर विनयलाच आहे. असो, एकंदरीत विनय पंडित हा माझा जिवलग मित्र, सर्व कामातील सहकारी आणि चिकित्सक टीकाकार होता. आता याच्याशिवाय जमेल तितके जमेल तसे जगणे अपरिहार्य आहे. त्याला परत एकदा मनपूर्वक आदरांजली. पंचवीस जून 2022 रोजी
विचारवेधचे संचालक सदस्य विनायक पंडित उर्फ विनय आपल्याला सोडून गेले. विचारवेधच्या सुरुवातीपासून म्हणजे 2015 ते विचारवेधमध्ये सहभागी होते. अनेक चर्चांमध्ये त्यांचा अतिशय हिरिरीने सहभाग होता. सगळ्या संमेलनांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. विचारवेधच्या यूट्यूब चॅनलवरून जी भाषणं प्रसिद्ध झाली आजपर्यंत, ती सगळी आधी त्यांच्या नजरेखालून गेली होती आणि त्यावर त्यांच्या अतिशय उपयुक्त अशा सूचना असायच्या ज्या आम्ही अंमलात आणायचो. हे सगळं ते अतिशय चांगल्या रीतीने करायचे. याचं कारण त्यांची वैचारिक बैठक मुळातली अतिशय पक्की होती. विनय पंडित आता नसल्यामुळे विचारवेधमध्ये एक मोठी पोकळी तयार झालेली आहे. विनय जसा विचारवेधमध्ये सहभागी होता तसा आमचा वैयक्तिक मित्रही होता. आनंद, मी आणि विनय एक 8 दिवसाची कर्नाटकची सहल करून आलो आणि त्या सहलीमध्ये खूपच विनयमुळे मजा आली होती. त्याचा काहीसा तिरकस विनोद, प्रत्येक गोष्टीमध्ये सामावून घ्यायची वृत्ती ही नेहमीच लक्षात राहील. विनयच्या रूपानं त्याच्याशी आपण आपले ताणतणाव मोकळेपणाने बोलू शकतो असा एक मित्र, एक सहकारी आणि एक कार्यकर्ता आपण गमावले आहे. त्याची आठवण नेहमीच आमच्याबरोबर राहील. मी त्रिवेणी गव्हाडे. मी विचारवेधमध्ये सामील झाले आणि 2019 साली माझी विनय पंडित सरांबरोबर ओळख झाली. त्यावेळी अचानक एकदा एका ज्येष्ठ विचारवंताने मला एकटीला चर्चा करायला बोलावले. मी काय करावे म्हणून गोंधळून गेले. विनय सरांनी मला मोकळेपणाने सल्ला देऊन सावध केले. त्यांचा विचार करून बोलणारा चेहरा मला नेहमीच आश्वासक वाटत आला आहे. विनय सरांना माझी आदरांजली. जातीव्यवस्था आणि ब्राह्मण्य या बाबतीतील विलक्षण वैचारिक स्पष्टतेमुळे ज्यांच्याबरोबर संवाद होऊ शकतो अशा निवडक ब्राह्मण मित्रमैत्रिणींपैकी विन्या एक होता. आमच्या सर्व कुटुंबाशी म्हणजे मी, अरुण, आमची मुलं, अरुणची बहीण लता या सर्वांशीच विन्याचं अतिशय उबदार नातं राहिलं. विन्याचं आणि माझी दोस्ती ही युवक क्रांती दलामुळे झाली, परंतु युवकांच्या गच्चीवरही जेव्हा गंभीर चर्चा चालत तेव्हा वर्गामध्ये शेवटच्या बाकावर बसणारी टारगट टवाळखोर पोरं असतात त्यांच्यासारखीच विन्याची
भूमिका असेल, याचं कारण असं की मान्यतेच्या आणि प्रतिष्ठेच्या ज्या मापदंड असतात हे झुगारून देण्याच्या वृत्तीमुळे विण्या सर्वांच्याच टोप्या उडवत असे. अतिशय तीक्ष्ण विनोदबुद्धी आणि त्याला हजरजबाबीपणाची जोड, त्यामुळे विण्याचे अनेक किस्से विन्या हा माझा एक अत्यंत जिगरी दोस्त होता. त्याच्या कुमार वयापासून तो अत्यंत कडव्या ब्राह्मण कुटुंबात असून देखील त्यामधला खऱ्या अर्थाने आउटसायडर होता. त्याची जीभ इतकी जहाल होती, ती नुसती जहाल नाही, तो अत्यंत हुशार असल्यामुळे, ती जहाल आणि खरीखुरी असल्यामुळे ती ज्या वेळेला लोकांवर चालत असे ते लोकांना अत्यंत घायल करून टाकत असे. त्यामुळं त्यांनी कारण नसताना अनेक शत्रू निर्माण केले. तो गेल्यामुळं माझं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. आज सकाळीच आमचा फोन खणखणला. पलीकडून उमा पंडित बोलत होती. मला म्हणाली, स्मिता मावशी, बाबा गेला. आमचा मित्र विनायक पंडित गेल्याची बातमी तिने कळवली. खरं तर हे अनपेक्षित नव्हतं. 19 तारखेला मी, नंदू धनेश्वर, विजया चव्हाण, नीला भागवत आम्ही जाऊन भेटून आलो होतो. ते भेटल्यानंतर असं जाणवत होतं की विनायक पंडित हा आमचा युक्रांदीय समाजवादी चळवळीतला आणि ज्यांनी विचारवेधसारखं संचालक सदस्य म्हणून जे एक चालवलं होतं, त्यातला हा मित्र, हा कायम टवटवीत राहणारा, तिरकस तिरंदाजी करणारा, बोलणारा, पण तो ज्या पद्धतीनं सामना करत होता कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाशी, त्यालाही दाद द्यावीशी वाटली. इतका बुद्धिनिष्ठ अशा त्याच्या विवेकवादाच्या आधाराने त्यांनी याचा सामना केला होता. हे सगळं त्याला भेटून आल्यानंतर मला जाणवलं होतं. असा हा विनायक गेल्याची बातमी कळल्यानंतर निस्तब्ध व्हायला झालं खरं. आणि मग अनेक गोष्टी आठवत गेल्या. हा सुधाकर प्रभुदेसाई माझ्या ह्या साथीदारामुळे माझ्या जीवनात आलेला मित्र, आणि सुधाकरची जी अनेक घरं होती की जिथे तो राहायचा, रमायचा, त्यातलं एक घर होतं विनायक आणि अमिता आणि त्यांची मुलगी उमाचं. सुधाकर हा उमाचा शाळकरी सोबती असावा अशा पद्धतीनं तिचं बेबी सिटिंग केलेलं, आणि त्यामुळे या कुटुंबाशी आणि विशेषतः विनायकशी मी खूप छान जोडली गेले. कशी जोडली गेले माझं मलाच कळलं नाही. छान मित्र झाला माझा तो. अनेकदा त्याचे फोन अधूनमधून यायचे आणि मग तो बऱ्याच लंब्या चौड्या गप्पा मारायचा. परंतु या सर्व गप्पांमध्ये विनायकचा जो एक तल्लख बुद्धी, त्याची विशेषतः कवितांची आणि मर्ढेकरांच्या कवितांची त्याची जाण, आणि त्यात अत्यंत सहज आणि चपखलपणे तो पेरायचा, हे सगळं त्याचं जे गुणविशेष होते हे मला नेहमीच एक मोहून टाकणारे होते, आकर्षित करणारे होते. पुष्कळदा विनायकचा मेसेजेस यायचे आणि तो सहजपणे अत्यंत तीक्ष्ण विनोद, कधी नर्म विनोद, तर कधी सहज टोप्या उडवणारे असे त्याचे विनोद असलेले मेसेजेस असायचे.
तुमच्याशी बोलता बोलता पुष्कळदा तो माझी भूगोलाचे प्राध्यापक म्हणून एक प्रकारे टिंगलटवाळीही करायचा आणि त्याबरोबर त्याचं जे काही ज्ञान होतं, विविध विषयांवरचं त्याचं ज्ञान होतं, तर ते सहजपणे तो त्याच्या गप्पांमधनं आपल्यापर्यंत पोचायचं. या आमच्या मित्राबरोबर अनेकदा बोलताना मला असं वाटलं की कुठेतरी त्याच्यामध्ये दडलेला जो अवलिया होता आणि एक उदासीनता, बुद्धिवाद्यांची उदासीनता अशी काहीतरी होती. आणि या संदर्भामध्ये त्याचं आणि सुधाकरचं मला खूपदा साधर्म्य वाटायचं. तिरकस बोलणं, टिंगलटवाळी करणं हे तर होतंच, परंतु हा जो एक बुद्धिवादी दृष्टिकोन होता, हा दृष्टिकोन मला या सर्व मित्रांमध्ये अनेकदा जाणवला. पण विनायकमध्ये तो अतिशय तीव्रपणे असा जागृत असलेला बुद्धिवाद मला जाणवायचा. 1970च्या दशकातले हे तरुण सगळे आणि त्यामुळे त्या काळातल्या चळवळींकडे, विशेषतः युक्रांसारख्या चळवळींकडे विनायक ओढला गेला नसता तरच नवल होतं. आणि त्याचबरोबर एक बृहत समाजवादी विचाराचं जे वर्तुळ होतं त्याचा तो अपरिहार्य असा हिस्सा होता. आत्ताच्या काळामध्ये जेव्हा सगळं काही ठप्प व्हायची वेळ आली आणि तेव्हा काही जणांनी परत एकदा काहीतरी वैचारिक किंवा काहीतरी समाजवादाशी संबंधित अशा पद्धतीचे विचार मांडण्याचं एक जे व्यासपीठ निर्माण केलं विचारवेधसारखं, त्याचाही तो हिस्सा बनला. त्याच्या तरुण वयामध्ये तो आमचा शशी गवाणकर हा जो भूगोल मित्र आहे की ज्यांनी माथेरानला शाळा चालवली होती, तिथे जाऊन शिकवण्याचं एक त्याचं प्रयोग त्यातले हे विनायकसारखी व्यक्तीच करू शकते असा तो हा आमचा मित्र होता. आणि त्यामुळे विनायकबरोबर राहताना तुम्हाला कायम तुम्ही जेव्हा केव्हा त्याच्याबरोबर असाल त्या तुम्हाला कायम टवटवीत असल्यासारखं वाटायचं. जेव्हा तो आजारी पडल्याचं त्यांनी मला सांगितलं की असं असं झालेलं आहे, त्याला कॅन्सरसारख्या ह्यानी गाठलेलं आहे, त्यावेळेलाही त्याची एक त्याला भिडण्याची आणि त्याच्याशी झगडण्याची अशी जी एक वृत्ती होती ती वृत्ती दिसून आली आणि त्याबद्दल तो ठाम होता. त्यांनी मला उमानी जेव्हा माझ्याशी संपर्क साधला आणि सांगितलं त्यावेळेला उमाला मी अनेक असे मार्ग सुचवले होते की जे मी सुधाकरच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये जे मी अवलंबिले होते आणि त्यातले काही विज्ञानी त्याच्या बुद्धिवादासकट ते मार्ग, मग ती होमिओपॅथी असेल किंवा नेचरोपॅथी असेल, तर त्याच्यातले ते जे काही एक मार्ग होते ते त्यांनी स्वीकारले होते. पण एक 2 महिन्यांपूर्वी जेव्हा त्याला परत एकदा त्याचा त्रास अधिक बळावला आणि अचानकपणे त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं, त्यानंतर मात्र तो जो आला तो त्याच्या कमरेखालचा भाग हा एक प्रकारे हालचाली करता येणार नाही अशा पद्धतीची त्याची स्थिती झाली. आणि एकेकाळी 8-10 महिन्यांपूर्वी जो सहज 5 किलोमीटर चालू शकायचा, जिन्यावरनं वर खाली चढ उतार करून घरात काय हवं नको ते आणून द्या अमिताला असं करणारा हा आमचा मित्र अचानकपणे बेडरिडन झाला. आणि ते माझ्या मते त्याला खूप जाचक वाटत असलं पाहिजे. विनायकच्या घरी गेल्यानंतर मला हे नेहमीच जाणवलं, उबदारपणा तर होताच त्याचा, परंतु त्याबरोबर घरातली सगळी कामं जी असतील ती कामं विनायक सहजपणे करायचं. मग ते पोळ्या करणं असो किंवा ते स्वयंपाक करणं असो, पण विनायक ते सहजपणे लीलया तो ते करत होता. कारण मला काही वेळेला असं वाटलं की सुधाकर काय किंवा विनायक काय, की ही मंडळी एक प्रकारे त्यांचा बुद्धिवाद, त्यांची एक तीक्ष्ण स्मरणशक्ती काही प्रकारात विशेषतः विनयाची ती खूपच होती आणि त्याचप्रमाणे त्यांची साहित्याची जाण जी होती किंवा त्यांचं एक वैचारिक बैठक जी होती आणि वाचन विपुल केलेलं, तर अशी ही जी माणसे त्यांच्यामध्ये ब्राह्मण्याचे संस्कार निश्चित जाणवायचे, परंतु ते ब्राह्मण्य फाट्यावर मारलेली ही मंडळी होती. विनायक हा त्यातला एक आहे असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. मला
जेव्हा सुधाकरचा कॅन्सर डिटेक्ट झाला आणि त्याला फोर्टिसमध्ये केमोथेरपीसाठी जावं लागलं, विन्या मुलुंडलाच राहायचा. मुलुंडच्या फोर्टिसमध्ये जेव्हा आम्ही जायचो तेव्हा विन्या तिथे यायचा आणि आमच्याबरोबर गप्पा मारत बसायचा. कसा चुटकीसाची वेळ जायचा आणि तो कंटाळवाणा तिथलं जे वेटिंग असतं तर त्यामध्ये विनायकचं तिथे असणं नेहमी आम्हाला टवटवीत करून गेलं. मला असं वाटतं की माधव साठे काय किंवा विनायक काय, हॉस्पिटलमध्ये कोणीही असो, मित्रमैत्रीण असो, तर त्यांच्यासाठी तिथे जाण्यासाठी हे नेहमी उपलब्ध आणि तत्पर असलेली अशी जी मित्रमंडळी होती त्यातला विनायक हा एक होता. आणि तो मलाही त्याचं हे जे मैत्र आहे हे खूप जवळून अनुभवायला मिळालेलं होतं. जेव्हा विनायकला आम्ही परवा भेटलो आणि त्यावेळेला तो नीला भागवतला म्हणाला की आज तू गाऊन घे. आम्ही जरा चपापलो, पण त्याला असं सुचवायचं होतं की आज तो फार बोलू शकत नाही आहे, त्यामुळे नीलाला गायला मुभा आहे. हा जो एक प्रकारचा त्याही वेळेला त्याच्यामध्ये असलेला एक तिरकस विनोदाचा भाग होता, तोही आम्हाला ह्या परवाच्या भेटीमध्ये जाणवला होता. परंतु हे निश्चित होतं की कुठेतरी त्याला जाणीव झालेली होती आणि त्यामुळे जे अटळ होतं हे अटळ त्यांनी सहजपणे कुठेतरी मनातून स्वीकारलेलं आहे आणि तो त्याला ठामपणे सामोरं जातोय असं मला त्याच्याशी बोलल्यानंतर, त्याला भेटल्यानंतर जाणवत होतं, ज्या दिवशी आम्ही त्याला भेटायला गेलो होतो. आणि त्यामुळे जेव्हा उमाचा मला फोन आला आणि त्यावेळेला नंतर उमाला भेटल्यानंतर उमाने जे सांगितलं तर त्यामध्ये त्यांनी असं हे स्पष्ट सांगितलं होतं त्या दिवशी त्याला त्रास व्हायला लागल्यानंतर की माझा जर ब्रेन ड्रेन झाला, मला कुठेही आणखीन हॉस्पिटलमध्ये वाढीव उपचार करू नका, मला त्यातलं काहीही करू नका तुम्ही आणि मला शांतपणे राहू द्या. हे सांगण्याचं जे एक धैर्य होतं, हे धैर्य त्याच्याकडे होतं. त्यांनी असंही केलं की त्याचा शास्त्रीय दृष्टिकोन जो होता तो अक्षरशः आश्चर्यकारक, की त्या वेळेला सुद्धा तो अस्वस्थ असतानाच्या त्या सकाळीसुद्धा त्याला जेव्हा शहाळ्याचं पाणी देण्यात आलं तर ते फ्रीजमध्ये ठेवलेलं थंडगार पाणी असेल तर त्यासाठी त्यांनी ते बोट बुडवून पाहिलं की हे पुरेसं डीगार, हा शब्द सुधाकरचा आहे, ते पुरेसं डीगार झालं आहे का नाही हे त्यांनी पाहिलं. म्हणजे इतकी त्याची विचारशक्ती, विवेकशक्ती किंवा शास्त्रीय दृष्टिकोन होत. त्या क्षणांनासुद्धा विनायक जेव्हा चालला होता मृत्यूच्या दाराकडे, बहुधा असेल त्याला काय जाणीव झाली होती माहिती नाही, परंतु त्यावेळेलाही त्याचा तो हा एक गुणविशेष जाणवलेला असा दिसतो. असा हा विनायक, हा जेव्हा ही बातमी कळल्यानंतर मला एकतर हे सगळे दिवस आठवले आणि त्याचबरोबर आमचे जे अनेक मित्र पुढे निघून गेले, त्याच्यामध्ये माधव साठे आहे, अशोक सासवडकर आहे, आत्ता विकास खासनीस, सुधाकर आणि आता विनायक, हे सगळे पुढे निघून गेल्यानंतर आज मागे आम्ही जे राहिलेलो आहोत त्या आम्हाला जे आज आपल्या सगळ्यांनाच जी या पद्धतीचं एक कसोटीचं राजकीय वातावरण याच्यातनं आपण जातो, कसोटीचे क्षण आहे ज्याच्यातनं जातो, त्यावेळेला ह्या अशा मित्रांची खूप साथ असावी असं जरूर वाटत राहतं. परंतु त्याचबरोबर ह्या मित्रांनी ज्या पद्धतीनं एक निरलसपणे पण एक रसरसूनपणे त्यांनी त्यांचं जे जीवन जगलेले आहेत, तर त्यामुळे आम्हा सगळ्यांना अशा पद्धतीनं पुढे चालत राहणं आणि एक रसरसून जीवन आहे ते जगणं ह्याची उमेदही मिळते, हेही मला नमूद करावं असं वाटतं. आणि त्यामुळे ह्या आमचे मित्र जरी आमच्यातून निघून गेलेले असले तरीसुद्धा विनायक काय किंवा इतर जण काय, की हे अजून जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत ह्या मित्रांचा सहवास, ह्या मित्रांचं जे मैत्र आहे हे आम्हाला पुढची वाट चालायला बळ देईल आणि त्याचबरोबर जीवनाकडे उमेदीने बघायला लावेल असं मला वाटतं. मला असं वाटतं की अमिता काय किंवा अमिता आणि उमा आणि मयांक यांनी विनायकची ज्या सकारात्मक पद्धतीनं पण अत्यंत खंबीरपणे त्याची सेवा शुश्रूषा केली, त्याला सगळं हवं नको ते खूप छान पाहिलं, तर असा हा विनायक निश्चितपणे यांना त्याची उणीव भासणार
मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, हा अनुभव मी घेतलेला आहे, तोही त्यांना जाणवणार, याच्यात काही वाद नाही. परंतु तरीही विनायकच्या ज्या अनेक उबदार आठवणी आहेत, त्याचा जो व्यक्तिविशेष आहे, या सगळ्यामुळे आणि जे मैत्र निर्माण केलेलं आहे त्याने, तर या सगळ्यामुळे अमिता, उमा यांना निश्चितपणे ह्यातून बाहेर पडणं आणि त्याला त्याला छान तोंड देणं, आपली ही जी वेदना आहे तिला व्यवस्थित निगोशिएट करणं, हे नक्की त्यांना जमेल असं मला वाटतं. मित्रा विनायक, तुला आमचा सलाम सगळ्यांचा. तू जिथे कुठे असलास तरी तो आमच्यात आहेस आणि जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तू आमच्यात राहशील नक्कीच.